हॅलो गाईज. आज आपण शिकणार आहोत बेसिक इंग्लिश. बेसिक इंग्लिशचा फर्स्ट पार्ट असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण पूर्ण ह्या सिरीज मध्ये आपण पूर्ण बेसिक पासून सगळं ग्रामर शिकणार आहोत. पण ग्रामर शिकण्या अगोदर आपलं बेसिक स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्याच्यामुळे आपण बेसिक शिकणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यामध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं हे शिकणार आहोत. तर चला, तर मग आता आपण स्टार्ट करूया. इंट्रोडक्शन मध्ये काय शिकणार आहोत आपण, तर बघा, इंग्लिश काय आहे. इंग्लिश एक आपल्याला माहिती आहे, इंग्लिश लँग्वेज आहे. हे जे इंग्लिश लँग्वेज आहे, ह्याला आपण दोन काम करू शकतो. इंग्लिश लँग्वेज एक तर आपण लिहू शकतोय, लिहून आपल्या गोष्टी दुसऱ्यांना समजावून सांगू शकतोय, किंवा बोलून सांगू शकतोय. राईट. तर बघा, लिहून सांगायचं मला बोलून सांगायचं असलं तर मला कशाची गरज असणार आहे? साऊंडची गरज असणार. ऑब्विसली साऊंडची गरज असणार. पण तेच समजा मला लिहायचं असेल तर मला कशाची गरज असणार? सिम्बॉल्सची गरज असणार. काहीतरी सिम्बॉल्स असणार की ज्याच्यानं मी रिप्रेझेंट करत असेल. मग ते जे सिम्बॉल्स आहेत, ते सिम्बॉल्स म्हणजेच काय आहेत? ते सिम्बॉल्स म्हणजेच आहेत आपले लेटर्स. आणि लेटर्स पासून आपण काय तयार करतोय? वर्ड्स. आणि वर्ड्स पासून तीन गोष्टी तयार होतात. त्या कोणत्या? तर वर्ड पासून आपण फ्रेज तयार करू शकतोय, ग्रुप ऑफ वर्ड्स ना. फ्रेज आणि वर्ड्स मिळून आपण क्लॉज तयार करू शकतोय. आणि क्लॉज, फ्रेज, वर्ड्स मिळून आपण काय तयार करतोय? सेंटेन्स. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. इंग्लिश लँग्वेजला आपण लिहू शकतोय, आणि दुसरं म्हणजे आपण लिहू शकतोय, आणि दुसरं म्हणजे आपण बोलू शकतोय. बोलण्यासाठी आपल्याला साऊंडची गरज आहे, आणि लिहिण्यासाठी आपल्याला सिम्बॉल्सची गरज आहे. ते सिम्बॉल्स म्हणजेच काय आहेत? लेटर्स आहेत. आणि लेटर्स कसे तयार होतात? लेटर्स पासून काय तयार होतात? लेटर्स ग्रुप ऑफ वर्ड्स. ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजेच काय? वर्ड्स. वर्ड्स पासून आपण फ्रेज तयार करू शकतोय, क्लॉज तयार करू शकतोय, आणि सेंटेन्सेस तयार करू शकतो. आता बघा, आता आपण बेसिक पासून करत आहोत, तर एकदम बेसिक पासून करूया. आपण पहिला पॉइंट बघायचा, आपण लेटर्स बघूया. लेटर्स काय आहेत? ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. हे सगळे काय आहेत? तर लेटर्स. लेटर्स म्हणजे काय? स्मॉलेस्ट युनिट. लेटर्स म्हणजे काय? स्मॉलेस्ट युनिट. कशाचं? कोणत्याही लँग्वेज. ओके. अल्फाबेट म्हणजे काय? तर बघा, अल्फाबेट म्हणजे काय असते? लेटर आणि अल्फाबेट मधला डिफरन्स. अल्फाबेट्स आपण कधीच म्हणू शकत नाही, अल्फाबेटच म्हणतोय आपण. त्याचं प्लुरल फॉर्म होऊ शकत नाही. अल्फाबेट म्हणजेच ए टू झेड असणार आहे. अल्फाबेट म्हणजेच काय असणार आहे? ए पासून ते झेड पर्यंत जे काही आपण लिहितोय ते म्हणजेच अल्फाबेट असतात. आणि टोटल लेटर्स किती आहेत? तर थांबा, आपण एक पेज ऍड करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित. टोटल अल्फाबेट्स किती आहेत? तर अल्फाबेट्स आपण म्हणू शकत नाही, अल्फाबेट म्हणू शकतोय. सॉरी, माझ्याकडूनच मिस्टेक झालं. आणि लेटर्स, लेटर्स किती आहेत टोटल इंग्लिश लँग्वेज मध्ये? लेटर्स टोटल 26 लेटर्स आहेत. किती आहे? टोटल 26 लेटर्स आहेत. त्यामध्ये पण वॉवेल्स आहेत, आणि काही आहेत ते कन्सोनंट्स. वॉवेल्स 5 आहेत. कोणकोणते? ए, ई,
आणि कन्सोनंट्स आहेत ते किती आहेत? बी, सी, डी, सगळे उरलेले सगळे 21च्या 21 काय आहेत? कॉन्सोनंट्स. 5 आहेत ते काय आहेत? व्होवेल्स. हे झालं लेटर. समजलं? तर मग आता आपण पुढे जाऊया. पुढचा पॉइंट काय? वर्ड्स. वर्ड्स म्हणजे काय? तर बघा, वर्ड्स म्हणजे एक मीनिंगफुल युनिट ऑफ लेटर्स. ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजे वर्ड्स म्हणू शकतोय, पण बघा आता समजा मी ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजे वर्ड्स म्हटलं. समजा मी CAT म्हटलं, हे झालं माझं कॅट. पण मी समजा ATC म्हटलं तर हे झालं काय? हे तुम्हाला कळतंय काय काय आहे? तर नाही. कॅट म्हटल्यावर समजते की मांजर आहे, पण ATC हा पण ग्रुप ऑफ वर्ड्सच आहे, पण समजते काय मांजर आहे? नाही का? तर हा मीनिंगफुल नाहीये. म्हणजे फक्त ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे आपण ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजे वर्ड आपण म्हणणार काय नाही. मीनिंगफुल युनिट ऑफ लेटर्स किंवा मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅव्हिंग अ डेफिनाइट स्पेसिफिक मीनिंग म्हटल्यावर आपण त्याला काय म्हणणार? वर्ड्स म्हणणार. ओके, समजलं तुम्हाला? तर मग आपण इथं शिकूया. इथं मी डेफिनेशन लिहून ठेवते. लेटर्स म्हणजे काय? A group of letters which having a specific meaning is called words. समजलं तुम्हाला? तर मग आता आपण बघूया की वर्ड्स मध्ये काय काय येतात. वर्ड्स म्हणजेच काय? आपल्याला माहिती आहे की पार्ट्स ऑफ स्पीच, 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, तेच सगळे जे काही आहेत तेच आपले वर्ड्स आहेत. मग पहिला आपण बघूया की पहिला कोणता आहे? पहिला आहे तो म्हणजे नाउन. नाउन म्हणजे काय? नेमिंग वर्ड. कोणत्याही वस्तूचं, व्यक्तीचं, प्राणीचं, जागेचं नाव म्हणजे काय? नाव. दुसरं कोणतं येते? दुसरं म्हणजे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? नाउनच्या ऐवजी रिपिटेशन ऑफ नाउन टाळण्यासाठी आपण नाउनच्या ऐवजी जे शब्द यूज करतो ते म्हणजे प्रोनाउन्स असतात. मग प्रोनाउन्सला आपण काय म्हणू शकतोय? रिप्लेसिंग वर्ड ऑफ नाउन. तिसरं म्हणजे वर्ब. तर बघा वर्ब काय असतोय? वर्ब हा ऍक्शन दाखवतोय. ऍक्शन दाखवणारा वर्ड म्हणजे वर्ब असतोय. ऍक्शन दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे डुईंग, म्हणजे जे आपण करालोय ते ऍक्शन म्हणजे डुईंग. आणि दुसरं म्हणजे हॅपनिंग, म्हणजे जे स्वतःहून जी ऍक्शन्स घडतात त्यांना आपण हॅपनिंग म्हणतोय. कळालं? तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्ब म्हणजे स्टेट वर्ब्स पण येतात, जे ऍक्शन्स दाखवत नाहीत पण ते वर्ब असतात. हे असे वर्ब्स असतात. मग अजून आता पुढचं काय येणार? तर ऍडजेक्टिव्ह येणार. चौथा पॉइंट ऍडजेक्टिव्ह.
ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? असा शब्द जो नाउन आणि प्रोनाउन विषयी विशेष माहिती सांगेल आपल्याला, त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो, ज्याला मराठीत आपण विशेषण म्हणतो. मग ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? A word which qualifies noun and pronoun. समजलं? तर बघा, पाचवा पॉइंट काय येणार? ऍडवर्ब. ऍडवर्ब एकदम सिंपल आहे. ऍडवर्ब म्हणजे एकदम सिंपल आहे. ऍडवर्ब म्हणजे काय बघा, जसा ऍडजेक्टिव्ह हा नाउन आणि प्रोनाउनला क्वालिफाय करतोय, तसाच ऍडवर्ब हा एखाद्या वर्बला क्वालिफाय करतोय, एखाद्या ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय करतोय आणि स्वतः एका दुसऱ्या ऍडवर्बला सुद्धा क्वालिफाय करतोय. इट क्वालिफाईज whom? It qualifies verb, adjective or another adverb. जे एका वाक्यात एकापेक्षा जास्त ऍडवर्ब येऊ शकतो. आता पुढचा पॉइंट तो आहे 6वा पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रिपोजिशन. ओके, आता बघूया आपण प्रिपोजिशन म्हणजे काय. प्रिपोजिशन म्हणजे काय, ते वाक्यामध्ये एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काय रिलेशन आहे हे दाखवण्यासाठी आपण प्रिपोजिशनचा यूज करतो. रिलेटिंग वर्ड्स आहेत, ते रिलेशन्स दाखवतात, ते या वर्डचा दुसऱ्या वर्डशी काय संबंध आहे तो संबंध दाखवण्याचं काम करतोय. त्याला आपण काय म्हणतोय? रिलेटिव्ह वर्ड. मग रिलेटिव्ह वर्ड मध्ये कोणते कोणते वर्ड्स येतात हे प्रिपोजिशन? जस की इन असतो, ऑन असते, ऍट असतो, अमंग, बिटवीन, हे सगळे काय आहेत? प्रिपोजिशन. तर 7वा पार्ट्स ऑफ स्पीच बघूया आपण. 7 नंबरचा पार्ट्स ऑफ स्पीच काय म्हणतोय? कंजंक्शन. बघा, कंजंक्शन काय काम करतोय आपल्याला माहिती आहे. कंजंक्शन काय काम करतोय? दोन शब्द जोडणारा, दोन वाक्य जोडणारा शब्द म्हणजे काय? कंजंक्शन. मग कंजंक्शनला दुसरंच नाव काय आहे? जॉईनिंग वर्ड म्हणतात त्याला. तो दोन वाक्य, दोन शब्द यांना काय करतोय? जॉईन करतोय, मग त्याला जॉईनिंग वर्ड असं म्हटलं जातं. मग फॉर एक्झाम्पल कोणते कंजंक्शन्स आहेत? तर अँड आहे, ऑर आहे, बट आहे, हे सगळे काय आहेत? कंजंक्शन. 8वा आहे तो म्हणजे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय पॉइंट आहे बघा. इंटरजेक्शन म्हणजे आपल्याला जे भाव, फिलिंग्स असतात, एकदमच अचानक जे फिलिंग, सडन फिलिंग्स एक्सप्रेसिंग वर्ड्स, त्याला आपण इंटरजेक्शन म्हणतोय. एकदमच आपल्याला साप दिसला, अरे रे असं करणार आपण. समजा काहीतरी सरप्राईज मिळालं, वाव असं करणार. हे सगळे काय आहेत? भाव एक्सप्रेसिंग वर्ड्स आहेत. भाव एक्सप्रेसिंग वर्ड्सलाच आपण काय म्हणतोय? इंटरजेक्शन. जसं की सडन, सडन feeling expressing words. म्हणजेच काय? इंटरजेक्शन. मग इंटरजेक्शन मध्ये काय काय येऊ शकतंय? वाव, हुर्रे, ओ, हे सगळे काय? काही इंटरजेक्शन. आणि
असे अजून भरपूर इंटरसेक्शन आहे. तर आतापर्यंत आपण काय काय शिकलो? आतापर्यंत आपण इंग्लिश भाषेचं इंट्रोडक्शन करून घेतलो, त्याच्यानंतर आपण लेटर शिकलो, मग आपण वर्ड म्हणजे काय आणि वर्ड्स ला 8 भागामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून आपण जे डिवाइड केले ते 8 पार्ट्स ऑफ स्पीच बघून घेतलेले आहेत. ते 8 पार्ट्स ऑफ स्पीच झट दिशेने आपण रिवाइज करून घेऊया. नाउन म्हणजे काय? नेमिंग वर्ड. प्रोनाउन म्हणजे काय? रिप्लेसिंग ऑफ नाउन. वर्ब म्हणजे काय? ऍक्शन और स्टेट वर्ड. आणि ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? क्वालिफाईज अ नाउन और प्रोनाउन. ऍडवर्ब म्हणजे क्वालिफाईज वर्ब विच क्वालिफाईंग कुणाला क्वालिफाय करते? क्वालिफाईज वर्ब, ऍडजेक्टिव्ह, अनदर ऍडवर्ब. प्रेपोजिशन म्हणजे काय? रिलेटिंग वर्ड, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय? रिलेटिंग वर्ड. इथं मी चुकून रिलेटिव्ह वर्ड लिहिले, तेच रिलेट करते ते, त्याच्यामुळे त्याला रिलेटिंग वर्ड आपण असं ते इथं करेक्शन करून घेतो. रिलेटिंग वर्ड. कंजंक्शन म्हणजे काय? जॉइनिंग वर्ड. आणि इंटरजेक्शन म्हणजे काय? सडन फिलिंग एक्सप्रेसिंग वर्ड्स म्हणजे इंटरजेक्शन. तर चला मग आता आपण पुढे जाऊया. पुढे काय आहे तर बघा, पुढे सेंटेन्सेस आहेत. सेंटेन्सेस म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ अ कम्प्लीट मीनिंग विच हॅव्हिंग देअर ओन सब्जेक्ट अँड वर्ब. ज्याचं स्वतःचं सब्जेक्ट आणि स्वतःचे वर्ब्स आहेत. असं वाक्य कसं तयार होते बघा. वाक्य हे ग्रुप ऑफ वर्ड्सने तयार होते बघा. वाक्य कसं तयार होते? ग्रुप ऑफ वर्ड्सने तयार. ते ग्रुप ऑफ वर्ड्स कसे असले पाहिजे? त्यांचा कम्प्लीट एक मीनिंग असला पाहिजे. परत त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा सब्जेक्ट असला पाहिजे आणि स्वतःचा वर्ब असला पाहिजे. पॉइंट समजून घ्या. ग्रुप ऑफ वर्ड्स नुसतं म्हणून चालणार आहे का? नाही. ग्रुप ऑफ वर्ड्स नाही तर कम्प्लीट मीनिंग सोबत असणारा ग्रुप ऑफ वर्ड्स आणि त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा सब्जेक्ट आणि स्वतःचा वर्ब असला पाहिजे. जर एखादं वाक्य दिले त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा सब्जेक्ट आहे, स्वतःचा वर्ब आहे आणि ते वाक्य जर कम्प्लीट मीनिंग देत असेल तर त्याला आपण सेंटेन्सेस म्हणू. मग समजा मी असं म्हटले की प्रिया प्लेइंग, प्रिया इज प्लेइंग म्हणजे प्रिया खेळत आहे. याच्यामध्ये प्रिया इज प्लेइंग, आता मी एक वाक्य लिहिलंय तर प्रिया इज प्लेइंग असं मी एक वाक्य लिहिलंय. तर बघा प्रिया काय आहे? एक नाउन आहे आणि इज प्लेइंग काय? एक वर्ब आहे. प्रिया नाउन आहे म्हणजेच काय? सब्जेक्ट आहे. म्हणजे या वाक्यामध्ये स्वतःचा सब्जेक्ट आहे, स्वतःचा वर्ब आहे, म्हणजे हे वाक्य कम्प्लीट मीनिंग देते. प्रिया खेळते असं सांगते आपल्याला, म्हणजे हे काय झालं? एक सेंटेन्स झालं. अनुज अनुज वेंट, अनुज गेला. अनुज सब्जेक्ट झाला, वेंट वर्ब झालं. अनुज गेला, मी पास्ट मध्ये सांगालो अनुज गेला, म्हणजे काय झालं? हे पण काय झालं? कम्प्लीट मीनिंग देते, म्हणजे हे एक वाक्य झालं. वाक्य बनण्यासाठी काय करायला लागतं आपल्याला? वाक्यासाठी एक सब्जेक्ट आणि एक वर्ब लागतोय आणि झालं. आणि जर कम्प्लीट मीनिंग तयार होत असेल तर झालं, त्याला आपण वाक्य म्हणू शकतो. समजलं? तर मग आता आपण वाक्यामध्ये काय काय असतंय, परत सब्जेक्ट आणि प्रिडिकेट वाक्यामधला आपण कसा ओळखू शकतोय? वाक्यात आपण सब्जेक्ट कसा ओळखायचा? सब्जेक्ट सोडून राहिलेल्या पार्टला काय म्हणतात ते बघू आपण. वाक्यामध्ये दोन थिंग्स असतात. एक असतोय तो म्हणजे सब्जेक्ट, आणि सब्जेक्ट सोडून राहिलेला जो काही पार्ट असतोय त्याला आपण प्रेडिकेट म्हणतोय. एक तर वाक्य असं तयार होते, किंवा दुसरं वाक्य कसं तयार होणार? एक तर वाक्य असं तयार होतोय, सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट किंवा सब्जेक्ट प्लस वर्ब, म्हणजे सेंटेन्सेस असतात. एलिमेंट्स काय काय असतात वाक्यात? एलिमेंट्स काय काय असतात बघा वाक्यामध्ये. वाक्यामध्ये आपल्याला जवळपास 5 एलिमेंट्स बघायला मिळतात. ते 5 एलिमेंट्स कोणकोणते आहेत तर बघा, एक असतोय वाक्यामध्ये आपल्याला माहित असल्याप्रमाणे सब्जेक्ट असतो.
एक असतोय ऑब्जेक्ट आणि एक म्हणजे वर्ब असतो आणि ऍडवर्ब असतो आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि एक असतोय कॉम्प्लिमेंट. आणि आजचा आपला रूल तोच आहे, वाक्यामध्ये हे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आपल्याला ओळखायचे आहेत. सब्जेक्ट कोण, ऑब्जेक्ट कोण, वर्ब कोण, ऍडवर्ब कोण, कॉम्प्लिमेंट कोण, हे आपल्याला आज ओळखायला शिकायचं आहे वाक्यामध्ये. वा तर मग आपण एक एक्झाम्पल घेऊया. त्या एक्झाम्पल थ्रू मला शिकवते की आपल्याला वाक्य कसं ओळखायचं. मग मी ते एक वाक्य लिहिते तिथं बघा. एक एक्झाम्पल आहे हा. काय एक्झाम्पल आहे माझा? राधिका इज अ ब्युटिफुल गर्ल. राधिका इज अ ब्युटिफुल गर्ल. ओके. मग आता बघा ह्याच्यामध्ये काय काय आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, वाक्यामध्ये एक असतोय सब्जेक्ट आणि बाकीचा राहिलेला सगळा काय असतोय प्रिडिकेट. म्हणजे याच्यामध्ये राधिका काय आहे? राधिका झाली सब्जेक्ट. इज अ ब्युटिफुल गर्ल हे पूर्ण सगळं काय झालं? माझ्या वाक्याचा प्रेडिकेट झाला. समजलं? आता आपण काय शिकलेलो? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कसं ओळखायचं. वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कसं ओळखायचं ते म्हणजे असं, या पद्धतीने सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आपण ओळखतो. अजून एक वाक्य मी इथं लिहिते बघा, तुम्हाला समजते की लिहिते. राहुल सिंग अ सॉन्ग. राहुल सिंग अ सॉन्ग हे एक वाक्य. त्यामध्ये बघा राहुल माझा सब्जेक्ट आहे आणि सिंग अ सॉन्ग हे पूर्ण काय आहे माझं प्रेडिकेट आहे. पहिली गोष्ट, वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कसं ओळखायचं हे तुम्हाला कळालं असेल. तर मग आता नेक्स्ट आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये आपण शिकत होतो की कसं कसं आपल्याला काय काय ओळखायचं आहे. सब्जेक्ट ओळखायचा आहे, ऑब्जेक्ट ओळखायचा आहे, वर्ब ओळखायचा आहे, ऍडवर्ब ओळखायचा आणि कॉम्प्लिमेंट ओळखायचं. आपल्याला हे कळालं की आपण सब्जेक्ट कसं ओळखायचं आहे. ओके. तर मग आता आपण बघूया की वर्ब कसं ओळखायचं आहे. पहिला आपण शिकू. ओके. तर मग वर्ब कसं ओळखायचं आहे बघून घेऊया आपण. ह्याच्या पुढे आपण शिकूया वर्ब कसं ओळखायचंय. तर मग आधी एक पेज ऍड करून घ्या आणि वर्ब कसा ओळखायचा शिकूया. वर्ब दोन टाईपचे असतात. एक असतोय ऑक्झिलरी वर्ब, ज्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतोय, आणि दुसरा असतोय तो मेन वर्ब. ऑक्झिलरीलाच आपण काय म्हणतोय? हेल्पिंग वर्ब. आणि सेकंड असतो तो मेन वर्ब. ऑक्झिलरी वर्ब ला आपण क्लासिफाय करतोय दोन टाइप्स मध्ये. ऑक्झिलरी वर्ब्सला आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो. एक असतोय प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि एक असतोय मॉडल हेल्पिंग. प्रायमरी हेल्पिंग वर्ब मध्ये काय काय येते? बी ची रूप येतात, टू ची रूप येतात, हॅव ची रूप येतात. मग आपण
डिटेल मध्ये बघूया बी ची रूप काय आहेत, हॅव ची रूप काय आहेत. तर बी ची रूपे काय काय आहेत. बी ची रूप म्हणजे इज, एम, आर हे झालं प्रेझेंट मध्ये. वॉज, वेर हे झालं पास्ट मध्ये. बीइंग आणि लास्टचा असतोय तो म्हणजे बी. ह्या सगळ्यांसोबत आपण एक तर वर्बचा चौथा फॉर्म यूज करतोय म्हणजेच कंटिन्युअस टेन्स करण्यासाठी. आणि हे हेल्पिंग वर्ब्स आपण या हेल्पिंग वर्ब्स नंतर ना वर्बचा थर्ड फॉर्म यूज करतोय जर वाक्य माझं पॅसिव्ह टेन्स मध्ये असेल तर. पॅसिव्ह वॉइस मध्ये असेल तर. आणि पुढचा आहे तो म्हणजे डू ची रूप. डू ची रूप कोणकोणती असतात. डू, डज प्रेझेंट मध्ये आणि डीड असतोय पास्ट मध्ये. हे पॉइंट खूप लक्षात ठेवा कारण का ह्याच्यावर खूप प्रश्न पडलेले आहेत. डू, डज, डीड हे जर वर्ड्स वाक्यामध्ये यूज केले असतील तर त्यांच्यानंतर नेहमी वाक्यात वर्बचा फर्स्ट फॉर्मच यूज केला जातोय. कधीच वर्बचा सेकंड फॉर्म यूज केला जात नाही. डीड आपल्याला पास्ट दिसतोय त्याच्यामुळे आपण असा विचार करतो की डीड नंतर ना वाक्यात विटू येणार. विटू कधीच येत नाही. डू, डज, डीड जर आले तर वाक्यामध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्मच यूज केला जातो. आणि पुढचा आता आपल्याला बघायचा आहे हॅव ची रूप. हॅव ची रूप कोणकोणती आहेत. हॅव ची रूप आहेत हॅज, हॅव प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पास्ट मध्ये हॅड. हे ह्यांच्या नंतर ना आपण वर्बचा थर्ड फॉर्म यूज करतोय आणि कोणता टेन्स बनवतोय. परफेक्ट टेन्स बनवतोय. ओके हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर ना आता आपण बघूया मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडेल्स मॉडल ऑक्झिलियरी वर्ब्स कोणकोणते आहेत. मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स तर बघा शाल आहे, विल आहे, मे आहे, माइट आहे, कॅन आहे, कुड आहे, शुड आहे, वुड आहे, मस्ट आहे, हॅव टू आहे, वुड यूज टू आहे, ऑफ टू आहे, नीड आहे, डेअर आहे. हे सर्व काय आहेत. मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. आणि एक मेन पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत सगळ्या मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत नेहमी बेस फॉर्मच यूज करायचा. वर्बचा बेस फॉर्मच यूज करायचा. ओके ह्याच्यावर पण खूप क्वेश्चन्स पडतात. डू, डज, डीड वर जसा क्वेश्चन्स पडतो तसा ह्याच्यावर पडला जातो. विल दिला जातो आणि विल नंतर न वी टू यूज केला जातो. विल नंतर न वी थ्री यूज केला जातो. मे नंतर न पण वी टू वी थ्री यूज केला जातो. तसं नाही करू शकत आपण. वी वन बेस फॉर्मच यूज करतो आपण. ओके देन मग चला आता आपण जाऊया मेन वर्ब कडे. मेन वर्ब कसं कसं हे झालं हेल्पिंग वर्ब. आता आपण बघूया मेन वर्ब. तर चला मेन वर्ब बघूया. मेन वर्बचे 5 प्रकार पडतात. V1, V2, V3, V4, V5. ओके मेन वर्ब कोणकोणत्या टाइपचे असतात. मेन वर्बचा V1 असतो, एक असतो तो V2 असतो, एक असतो तो V3 असतो, एक असतो तो V4
असतो आणि एक असतो B5. हे मेन वर्बचे 5 टाइप्स. आता मेन वर्बचा पहिला पॉइंट बघूया आपण काय असणार आहे. एखादा शब्द घेतला, समजा मी कम घेतला, तर फर्स्ट फॉर्म काय येणार? कम येणार. ऑब्विसली सेकंड फॉर्म केम येणार. कमचा थर्ड फॉर्म पण कमच येतो, कम, केम, कम. फोर्थ फॉर्म म्हणजे आयएनजी फॉर्म कमिंग. आणि जो फिफ्थ फॉर्म आहे तो म्हणजे काय असणार आहे आपला? सिंग्युलर कम्स. यस यस लावलेला. तसं समजा मी गो घेतलं तर काय येणार? फर्स्ट फॉर्म गो येणार, सेकंड फॉर्म वेंट येणार, थर्ड फॉर्म गो वेंट गॉन येणार, फोर्थ फॉर्म गोइंग येणार, फिफ्थ फॉर्म गोज येणार. समजलं? तसंच समजा अजून एक वर्ड घेतला मी, इट घेतलं, फर्स्ट फॉर्म इट येणार, सेकंड फॉर्म एट येणार, थर्ड फॉर्म इटन येणार, फोर्थ फॉर्म इटिंग येणार आणि फिफ्थ फॉर्म इट्स येणार. फॉर एक्झाम्पल मी कट घेतलं, कटचा फर्स्ट फॉर्म पण कट असतोय, सेकंड फॉर्म पण कट असतोय, थर्ड फॉर्म पण कट असतोय आणि फोर्थ फॉर्म कटिंग असतोय. डबल टी येतंय, स्पेलिंग बघून घ्या, आणि फिफ्थ फॉर्म कट. मेन वर्ब समजलं. मेन वर्बचे असे 5 टाइप्स पडतात. मेन वर्ब V1, V2, V3, V4 मध्ये कसं क्लासिफाय करतोय. मेन वर्ब कव्हर झालं, हेल्पिंग वर्ब कव्हर झालं, मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स काय असतील. तर मग आता आपण वाक्यामध्ये सब्जेक्ट कसा ओळखायचा, वर्ब कसा ओळखायचा, त्याच्यानंतर न जस्ट आता आपला वर्ब पार्ट आणि सब्जेक्ट पार्ट कव्हर झालाय. तर मग आता आपण थोडेसे एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे, त्या एक्झाम्पल्स मध्ये वर्ब काय आहेत आणि सब्जेक्ट काय आहेत ते बघू. तर बघा, या वाक्यामध्ये प्रीती काय आहे? एक सब्जेक्ट आहे. प्रीती इज लुकिंग ब्युटिफुल. आणि इज लुकिंग हे पूर्ण काय आहे? तर प्रेडिकेट आहे. ओके, पण त्याच्यातच इज काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. आणि लुकिंग काय आहे? फोर्थ फॉर्म मेन वर्ब आहे. कोणता? V4 वाला. सेकंड वाक्य, रेनू इज ब्युटिफुल असं वाक्य लिहिलेलं आहे. त्या वाक्यामध्ये बघा, पहिलं काय आहे? हा सब्जेक्ट आहे. इज ब्युटिफुल कंप्लीट प्रेडिकेट आहे. आणि इज त्याच्यातला काय आहे? मेन वर्ब आहे. एकच वर्ब आहे, म्हणजे हा झाला मेन. जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब एकच असेल आणि त्याच्यानंतर दुसरा कोणताच वर्ब नसेल, तर त्या हेल्पिंग वर्बला आपण हेल्पिंग वर्ब न मानता मेन वर्ब मानतो. ओके, तर मग बघा पुढचं वाक्य, प्रीती झाला सब्जेक्ट, हॅज अ फुटबॉल झालं प्रेडिकेट. ह्याच्यामध्ये हॅज काय आहे? आपला मेन वर्ब आहे. राहुल वॉज गोइंग दिल्ली. राहुल वॉज अ गोइंग दिल्ली. हे वाक्य जर असं चुकलेलं आहे. हे वाक्य मी तर तुम्हाला व्यवस्थित करून लिहून दाखवते. तर बघा वाक्य कसं आहे. राहुल वॉज गोइंग टू दिल्ली असं ते वाक्य असायला पाहिजे होतं. हे वाक्य रॉंग आहे. तर बघा, राहुल काय झाला? सब्जेक्ट झाला. वॉज गोइंग टू दिल्ली काय झालं? प्रेडिकेट झालं. ओके, ह्याच्यामध्ये वॉज काय आहे? वॉज गोइंग असे दोन वर्ब्स आहेत. म्हणजे वॉज काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. आणि गोइंग काय आहे? मेन वर्ब आहे. मेन वर्बचा कोणता फॉर्म आहे? V4 आहे. समजलं? आता तुम्हाला वाक्यामध्ये सब्जेक्ट कसा ओळखायचा आणि वर्ब कसा ओळखायचा, त्या वर्ब मध्ये हेल्पिंग वर्ब काय असणार, मेन वर्ब काय असणार आणि मेन वर्बचा कोणता पॉइंट असणार आहे हे समजलं असेल. तर मग आता आपण पुढे वळूया. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघूया की कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं हे बघायचं. आता वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट कसं ओळखणार? कॉम्प्लिमेंट म्हणजे काय?
कॉम्प्लिमेंट कसा येणार आता बघा मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देते तुम्हाला कळून जाईल कॉम्प्लिमेंट कसं येते वाक्यात एक वर्ब असतोय त्याच्यानंतर ना ऑब्जेक्ट असतोय जनरली पण समजा एक वर्ब आहे आणि त्याच्यानंतर ना कॉम्प्लिमेंट दिला वर्ब नंतर ना ऑब्जेक्ट नसणार आहे तर कॉम्प्लिमेंट असणार कॉम्प्लिमेंट म्हणजे काय एक सब्जेक्ट आहे एक वर्ब आहे आणि त्या वर्ब नंतर ना ऑब्जेक्ट नसून कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट विषयी जर इन्फॉर्मेशन इथं दिला असेल तर त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो आणि हे ज्यावेळेस घडतं की सब्जेक्ट विषयी इन्फॉर्मेशन देत असणार आहे त्यावेळी जो आपण वर्ब यूज करतो तो वर्ब असतोय लिंकिंग वर्ब काल लिंकिंग वर्ब कधी यूज करतोय आपण लिंकिंग वर्ब हा आपण कॉम्प्लिमेंटच्या अगोदर एखादा वाक्य आहे त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसून सब्जेक्ट विषयी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे हा सब्जेक्टच कसा आहे जर मी सांगितलं असेल त्या वाक्यामध्ये तर त्याला आपण काय म्हणणार आहे कॉम्प्लिमेंट म्हणणार आहे आणि कॉम्प्लिमेंटच्या अगोदर जो वर्ब येतो त्या वर्बला आपण लिंकिंग वर्ब असेल तर मग पाठीमागे आपण काही क्वेश्चन्स दिलेले ते क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं वाक्यात तर बघा इथं वाक्य कसं आहे श्रेया इज अ ब्युटिफुल गर्ल मगाशी बघितल्याप्रमाणे श्रेया काय झालं सब्जेक्ट झालं आणि इज अ ब्युटिफुल गर्ल पूर्ण काय झालं प्रेडिकेट झालं आता या प्रेडिकेट मध्येच बघा श्रेया इज अ ब्युटिफुल गर्ल अ ब्युटिफुल गर्ल कोण आहे ब्युटिफुल गर्ल श्रेया श्रेया इज इक्वल टू ब्युटिफुल गर्ल आहे एम आय राईट बघा श्रेयालाच ब्युटिफुल गर्ल म्हणू शकतो आपण म्हणजे हे काय आहे कॉम्प्लिमेंट आहे आणि इज काय आपला मेन वर्ब आहे आणि कोणता वर्ब आहे हा मेन वर्बच आपला लिंकिंग वर्ब आहे समजलं तुम्हाला हे मला काय म्हणायचं आहे तर मग आता नेक्स्ट वाक्य बघूया अजय लुक्स अ वाईज मॅन अजय काय आहे सब्जेक्ट आहे लुक्स अ वाईज मॅन कम्प्लिटली काय आपण बघितलं प्रेडिकेट आहे ओके त्याच्यामध्ये लुक्स काय आहे वर्ब आहे कोणता वर्ब आहे अजय लुक्स अ वाईज मॅन अजय इज इक्वल्स टू वाईज मॅन आहे अजय वाईज मॅन आहे ना म्हणजे हे काय आहे कॉम्प्लिमेंट आहे वाईज मॅन कम्प्लीट काय कॉम्प्लिमेंट आहे आणि कसा दिसतोय तो वाईज मॅन दिसतोय म्हणजे हा कोणता वर्ब झाला लिंकिंग वर्ब झाला हाच मेन वर्ब आहे आणि हाच लिंकिंग वर्ब का आलं मुक्ती वॉज अ गुड प्लेअर मुक्ती काय झालं सब्जेक्ट झालं वॉज अ गुड प्लेअर कम्प्लिटली काय झाला प्रेडिकेट झाला वॉज अ गुड प्लेअर कोण आहे मुक्तीच गुड प्लेअर आहे मुक्तीच गुड प्लेअर आहे असं म्हणू शकतोय का आपण मुक्ती इज इक्वल टू गुड प्लेअर तर म्हणू शकतोय जे मुक्तीच जर गुड प्लेअर असेल तर मग वॉज कोणता वर्ब आहे लिंकिंग वर्ब आहे आणि गुड प्लेअर काय आहे गुड प्लेअर माझा कॉम्प्लिमेंट आहे समजलं वाक्यामध्ये सब्जेक्ट प्रेडिकेट कसं ओळखायचं वर्ब कसा ओळखायचा समजलं कॉम्प्लिमेंट आलंय की लिंकिंग वर्ब असतोय आता बघा जॉन जॉन काय आहे सब्जेक्ट आहे सिम्स वरीड हे पूर्ण काय झालं प्रेडिकेट आहे ओके हे जर असं उचलून आपण साईडला घेऊया हे झालं प्रेडिकेट आता बघा सिम्स वरीड जॉनच वरीड आहे जॉन इज इक्वल्स टू वरीड म्हणू शकतो आपण जर जॉनच वरीड असेल तर वरीड काय झाला कॉम्प्लिमेंट झाला जर वरीड कॉम्प्लिमेंट असेल तर सिम्स काय असणार लिंकिंग वर्ब समजलं अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल वाक्यामध्ये सब्जेक्ट कसा ओळखायचा वर्ब कसा ओळखायचा प्रेडिकेट कसं ओळखायचं आणि लिंकिंग वर्ब कसं ओळखायचं कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं सब्जेक्ट कसं ओळखायचं या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील तर मग आता आपण बघूया ऑब्जेक्ट कसं ओळखायचं वाक्यामध्ये ओके तर बघा ऑब्जेक्ट कसं ओळखायचं ऑब्जेक्ट वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट दोनच काम करतात वाक्यामध्ये जे ऑब्जेक्ट असतात ते वाक्यामध्ये दोनच गोष्टी आहेत जे ऑब्जेक्ट असू शकतात एक तर ते नाउन असायला पाहिजे किंवा ते प्रोनाउन असायला पाहिजे नाउन किंवा प्रोनाउन हे दोनच गोष्टी अशा आहेत की ते ऑब्जेक्ट असू शकतात
आणि वाक्यामध्ये ऑब्जेक्ट दोन वेळा येते. एक म्हणजे वर्ब, वर्ब आहे तर वर्ब नंतर ना वर्बचा ऑब्जेक्ट असतो. आणि दुसरं म्हणजे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन आलं तर प्रेपोजिशनचा ऑब्जेक्ट असू शकतो. लक्षात ठेवायचं. वर्ब नंतर ना ऑब्जेक्ट येतोय किंवा प्रेपोजिशन नंतर ना ऑब्जेक्ट येतोय. दोनदाच ऑब्जेक्ट येऊ शकतोय. आणि ऑब्जेक्ट कसा असतोय? ऑब्जेक्ट एक तर ह्युमन असू शकतोय किंवा एखादी थिंग्स असू शकते, वस्तू असू शकते. म्हणजे ऑब्जेक्ट वाक्यामध्ये जर तुम्हाला व्हॉट, हुमचा आन्सर मिळत असेल किंवा व्हॉटचा आन्सर मिळत असेल तर ते असते तुमचं ऑब्जेक्ट. क्लिअर झालं? ऑब्जेक्ट काय असणार आहे? एक तर हुमचा आन्सर असणार आहे किंवा व्हॉटचा आन्सर असणार आहे, ते असणार आहे आपलं ऑब्जेक्ट. क्लिअर झालं? वाक्यामध्ये नाउन किंवा प्रोनाउन ऑब्जेक्ट असू शकतात. वर्ब नंतर ना ऑब्जेक्ट येते किंवा प्रेपोजिशन नंतर ना ऑब्जेक्ट येते. ऑब्जेक्ट एक तर ह्युमन्स असू शकतात किंवा थिंग्स असू शकतात. म्हणजे वाक्याला जर आपण व्हॉट न आणि हुम न क्वेश्चन विचारला आणि त्यांचा आन्सर मिळाला तर ती गोष्टी काय असणार आहेत? आपल्या ऑब्जेक्ट असणार. तर चला आपण काही क्वेश्चन्स बघूया, त्याच्यावर आपल्याला क्लिअर होईल की ऑब्जेक्ट काय असतं. श्रेया इज रीड्स अ बुक. श्रेया काय झालं? सब्जेक्ट झाला. रीड्स अ बुक पूर्ण काय झालं? प्रेडिकेट झालं. त्याच्यातला रीड्स काय? वर्ब आहे. कोणता वर्ब आहे? मेन वर्ब आहे. श्रेया रीड्स व्हॉट. कशाचा आन्सर द्यायलाय मला? व्हॉटचा आन्सर द्यायलाय. म्हणजे हाच काय माझा ऑब्जेक्ट आहे. समजलं? वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय असणार आहे आणि अ बुक काय असणार आहे? नाउन असणार आहे. आता बघा, श्याम इज प्लेइंग अ फुटबॉल. श्याम माझ्या वाक्यातला सब्जेक्ट आहे. इज प्लेइंग अ फुटबॉल हा पूर्ण काय झाला? प्रेडिकेट झाला. त्यातला इज हेल्पिंग वर्ब आहे. प्लेइंग मेन वर्ब आहे. श्याम इज प्लेइंग व्हॉट. व्हॉटचा आन्सर काय द्यायलाय? फुटबॉल. म्हणजे फुटबॉल काय? ऑब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्ट आहे म्हणजेच काय आहे? नाउन. समजलं? पुढचं वाक्य बघा. अजय मीट्स प्रिया. अजय सब्जेक्ट आहे, मीट्स वर्ब आहे आणि प्रिया काय आहे? अजय मीट्स हुम. हुमचा आन्सर देते. हुम म्हणजे व्यक्तीचा आन्सर द्यायला, म्हणजे काय झालं? ऑब्जेक्टचा. आणि काय आहे? नाउन आहे. ओके. आणि मीट्स प्रिया हे पूर्ण काय आहे? प्रेडिकेट आहे. समजलं? पुढचा वाक्य बघूया. पारस पेंटेड द रूम. पारस काय आहे? सब्जेक्ट आहे. पेंटेड काय आहे? वर्ब आहे. पारस पेंटेड व्हॉट. व्हॉटचा आन्सर द्यायला म्हणजे द रूम, म्हणजे काय झालं? ऑब्जेक्ट आहे, नाउन आहे. समजलं? आणि पेंटेड द रूम हे कम्प्लीट प्रेडिकेट आहे. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कसा ओळखायचा हे कळालं असेल. आता आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेऊया. त्या क्वेश्चन्स मध्ये आपण बघूया की सब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट काय, कॉम्प्लिमेंट काय आणि वर्ब कोणता. ओके. तर चला हे वाक्य आपण सॉल्व्ह करू. शी इज टॅलेंटेड पियानिस्ट. शी काय झालं? सब्जेक्ट झाला. इज अ टॅलेंटेड पियानिस्ट पूर्ण काय झालं? प्रेडिकेट झालं. हा सब्जेक्ट झाला आणि हा पूर्ण प्रेडिकेट झाला. त्याच्यातला इज काय आहे? इज मेन वर्ब आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शी इज अ टॅलेंटेड पियानिस्ट. अ टॅलेंटेड पियानिस्ट इज इक्वल टू शी आहे, म्हणजे तीच टॅलेंटेड पियानिस्ट आहे, म्हणजे तिचंच ते आहे. म्हणजे ते काय आहे? कॉम्प्लिमेंट आहे. अ टॅलेंटेड पियानिस्ट काय आहे? कॉम्प्लिमेंट आहे. हे जर कॉम्प्लिमेंट असेल तर वर्ब कसल्या टाइपचा असणार आहे? लिंकिंग. समजलं? पुढचा वाक्य बघूया. दे इलेक्टेड हिम प्रेसिडेंट ऑफ द क्लब. ते काय झाला? सब्जेक्ट झाला. इलेक्टेड हिम प्रेसिडेंट ऑफ द क्लब पूर्ण काय झाला? प्रेडिकेट झाला. हा पूर्ण प्रेडिकेट आहे. इलेक्टेड काय आहे? माझा वर्ब आहे. ते इलेक्टेड हुम. हुम माझा ऑब्जेक्ट. हिम ऑब्जेक्ट आहे. काय म्हणून इलेक्ट केले? प्रेसिडेंट ऑफ द क्लब म्हणून इलेक्ट केले. म्हणजे हे काय आहे? प्रेसिडेंट ऑफ द क्लब. म्हणजे प्रेसिडेंट काय आहे? हिम आहे. प्रेसिडेंट हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट झाला
आणि ऑफ प्रेपोजिशन आहे आणि द क्लब हा ऑफचा ऑब्जेक्ट आहे. तर बघा हे वाक्य जरासं क्रिटिकल होतं. मी तुम्हाला त्याच्या अगोदर काही गोष्टी सांगायच्या राहिल्यात. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असते आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असते ते तुम्हाला सांगून घेते, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असते आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असते. त्याच्यानंतर आपण हे वाक्य परत एकदा सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर कट डोक्यात फिट बसून जाईल की नेमका हा पॉइंट काय आहे. तर बघा दोन गोष्टी असतात वाक्यामध्ये. एक असतोय तो म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि एक असतोय तो म्हणजे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके, दोन गोष्टी असतात. एक असतोय सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि एक असतोय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. जर सब्जेक्टचा इन्फॉर्मेशन मिळत असेल, सब्जेक्टचा इन्फॉर्मेशन मिळत असेल तर मग तो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल. आणि जर ऑब्जेक्ट विषयीचा इन्फॉर्मेशन देत असेल तर मग तो ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असणार. सीधा सीधा सिंपल सवाल आहे. तर बघा मी एक वाक्य घेते इथं आणि तुम्हाला कळेल की नेमकं मला म्हणायचं काय. 3 वाक्य लिहिते मी, ते 3 वाक्य बघा त्याच्यावरनं तुम्हाला कळेल. दिस बुक इज एक्सलेंट. दिस बुक इज एक्सलेंट हे एक वाक्य आहे. सेकंड वाक्य जरासं खाली घेऊया आपण. सेकंड वाक्य आहे आय फाउंड दिस बुक. फाउंड दिस बुक हे झालं सेकंड सेंटेन्स. आणि अजून एक सेंटेन्स घेऊया. आय फाउंड दिस बुक व्हेरी युजफुल. ओके, क्लिअर झालं. तर बघा आता आपण बघूया. दिस बुक पूर्ण काय झालं, सब्जेक्ट झालं, इज झाला वर्ब आणि दिस बुक इज एक्सलेंट म्हणजे हे झालं लिंकिंग वर्ब आणि दिस बुक इज एक्सलेंट म्हणते म्हणजे हे झालं कॉम्प्लिमेंट. आणि कोणता कॉम्प्लिमेंट आहे हा, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ओके, आता बघ आय फाउंड दिस बुक. आय फाउंड व्हॉट, आय सब्जेक्ट आहे, फाउंड वर्ब आहे. आय फाउंड व्हॉटचा आन्सर द्यायला म्हणजे दिस बुक काय आहे, माझा ऑब्जेक्ट आहे. हे समजलं. आय सब्जेक्ट आहे, फाउंड वर्ब आहे. आय फाउंड दिस बुक हे काय झालं, ऑब्जेक्ट आहे. आय फाउंड दिस बुक युजफुल, दिस बुक युजफुल आहे म्हणजे हे काय झालं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट झालं. काल तुम्हाला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसं आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसं होतं. तर मग चला बॅकला आणि तो क्वेश्चन परत एकदा सॉल्व्ह करून घेऊ. ओके, आता तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रिडिकेट ओळखायचं काय अवघड नाही, त्यामुळे आता आपण सारखं सारखं हे सब्जेक्ट आणि हे प्रिडिकेट असं काय करत बसायचं नाही. डायरेक्टली आता आपण पॉइंट्स घेऊया आणि सॉल्व्ह करायला घेऊया. तर बघा ते ह्या वाक्यातला काय आहे, सब्जेक्ट आहे, इलेक्टेड वर्ब आहे. हिम काय झालं, ते इलेक्टेड हुम, हिम म्हणजे हा झाला वर्बचा ऑब्जेक्ट झाला. या इलेक्टेड वर्बचा हा ऑब्जेक्ट आहे. ते इलेक्टेड हिम प्रेसिडेंट. हिमला काय केले त्यांनी, हिमच ऑब्जेक्ट प्रेसिडेंट आहे म्हणजे हा काय आहे, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. समजलं, हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ऑफ आपल्याला माहिती आहे की प्रिपोजिशन आहे आणि द क्लब हा प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट आहे. प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट आहे ऑफ प्रिपोजिशन. समजलं, क्लिअर झालं. आता आपण नेक्स्ट वाक्य बघूया. द सूप टेस्ट डिलिशियस टुडे. द सूप काय आहे, तर द सूप हा माझा सब्जेक्ट आहे. द सूप काय आहे, माझा सब्जेक्ट. टेस्ट वर्ब आहे. हाऊ डिलिशियस, सूप कसा आहे, डिलिशियस आहे. सूपच कसा आहे, डिलिशियस आहे म्हणजे डिलिशियस काय आहे, माझा सब्जेक्टचा कॉम्प्लिमेंट आहे. सब्जेक्टचा कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे टेस्ट काय आहे, लिंकिंग आहे. समजलं. तर पुढचं वाक्य बघूया आपण. द सीम्स कॉन्फिडंट इन हर अप्रोच. तर हे दे आहे, द लिहिलेला आहे चुकून पण हा दे आहे ऍक्च्युली. तर बघा, दे सीम्स
म्हणजे ते काय सब्जेक्ट आहे माझा. सीम्स एक वर्ब आहे. कॉन्फिडंट, कोण कॉन्फिडंट आहेत ते सर्व काय आहेत, कॉन्फिडंट आहेत. म्हणजे हे काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे सीम्स काय आहे, लिंकिंग वर्ब आहे. इन हर अप्रोच, इन काय आहे, प्रेपोजिशन आहे. इन प्रेपोजिशन आहे आणि हर अप्रोच हा प्रेपोजिशनल ऑब्जेक्ट आहे. क्लिअर झालं प्रेपोजिशनल ऑब्जेक्ट कसा आहे हा. नेक्स्ट वाक्य बघूया आपण. ते नेम्ड देअर बेबी लिली. ते हा सब्जेक्ट आहे. नेम्ड वर्ब आहे. ते नेम्ड हुम देअर बेबी हा काय झाला, ऑब्जेक्ट आहे. देअर बेबीचं नाव ठेवले. देअर बेबीचं नाव काय, लिली. लिली काय आहे, मग ह्याचा कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे तो काय, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. समजलं. लास्ट सेंटेन्स बघूया आता आपण. ही पेंटेड द रूम ब्राईट रेड. ही आपला सब्जेक्ट आहे. पेंटेड वर्ब आहे. द रूम, ही पेंटेड व्हॉट, द रूम काय ऑब्जेक्ट आहे, हा या वर्बचा ऑब्जेक्ट आहे. ते ही पेंटेड द रूम ब्राईट रेड. द रूम ब्राईट रेड काय पेंट केला त्यांनी, रूमला. द रूम म्हणजे हा काय झाला, ब्राईट रेड हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल वाक्यामध्ये सब्जेक्ट कसा ओळखायचा, प्रेडिकेट कसा ओळखायचा, वर्ब कसा ओळखायचा, लिंकिंग वर्ब कसा ओळखायचा, ऑब्जेक्ट कसा ओळखायचा, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसा ओळखायचा, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसा ओळखायचा, प्रिपोजिशन काय असते, प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट काय असते. प्रिपोजिशन आपण अजून डिटेल मध्ये बघणार आहोत पुढे जाऊन. पण आतापुरतं तुम्ही हे लक्षात ठेवा, हे प्रिपोजिशन इन, ऑफ, ऍट, हे मोजके प्रिपोजिशन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे काही येतं ते म्हणजे प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट असते, एवढं लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊ आणि आजचा पुढचा पॉइंट आहे ऍडवर्ब ओळखायचा. आता आपल्याला ऍडवर्ब ओळखायचा. तर आता आपण ऍडवर्ब ओळखूया. तर बघा, ऍडवर्ब ओळखायच्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगते की ऍडवर्बचे टाइप्स काय असतात, त्याच्यावरून तुम्हाला ऍडवर्ब कळून जाईल. तर बघा, ऍडवर्ब्सचे हे 5 टाइप्स असतात. कोणकोणते 5 टाइप्स असतात, हे ऍडवर्बचे 5 टाइप्स असतात. ते 5 टाइप्स पहिला तुम्ही लक्षात ठेवून घ्या. कोणकोणते टाइप्स असतात. ऍडवर्ब ऑफ मॅनर असतो. दुसरा म्हणजे ऍडवर्ब ऑफ प्लेस असतो. आणि तिसरा म्हणजे ऍडवर्ब ऑफ टाइम असतं. चौथा ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असतो. आणि फिफ्थ म्हणजे ऍडवर्ब ऑफ रिझन ऑर पर्पज असतो. तर बघा, पहिला पॉइंट काय, ऍडवर्ब ऑफ मॅनर. वाक्यामध्ये जर हाऊचा रिप्लाय येत असेल, कशाचा रिप्लाय, रिप्लाय ऑफ हाऊ. हाऊचा रिप्लाय म्हणजे ऍडवर्ब ऑफ मॅनर असतो. आणि रिप्लाय ऑफ वेअर म्हणजे प्लेस असतं. रिप्लाय ऑफ व्हेन म्हणजे टाइम असतो. रिप्लाय ऑफ हाऊ ऑफन, एखादी गोष्ट किती वेळा घडली म्हणजे ती हाऊ ऑफन चा आन्सर असतो तो म्हणजे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि व्हाय चा आन्सर असतो तो म्हणजे ऍडवर्ब ऑफ पर्पज किंवा ऍडवर्ब ऑफ रिझन. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर आपण आता ऍडवर्ब्स कडे वळूया. तर मग बघा, हे 3-4 वाक्य आहेत, त्याच्यातून आपण समजून घेऊ की ऍडवर्ब कसे असतात. राहुल ड्राइव्स फास्ट. आता बघा, राहुल सब्जेक्ट आहे, ड्राइव्स फास्ट काय प्रेडिकेट आहे, ड्राइव्स वर्ब आहे. राहुल ड्राइव्स हाऊ, राहुल कसा ड्राइव्ह करतो, फास्ट ड्राइव्ह करतो म्हणजे फास्ट काय ऍडवर्ब आहे. आणि हाऊचा आन्सर द्यायला म्हणजे कसला, ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे. समजलं. तर पुढचं बघा, राहुल ड्राइव्स अ कार.
राहुल सब्जेक्ट आहे, ड्राइव्स अ कार पूर्ण प्रेडिकेट आहे. ओके, ड्राइव्स वर्ब आहे, राहुल ड्राइव्स व्हॉट अ कार, हा व्हॉटचा आन्सर देतो. व्हॉटचा आन्सर देतोय म्हणजे तो काय ऑब्जेक्ट आहे. समजलं. राहुल इज फास्ट, राहुलच फास्ट आहे मीन्स फास्ट काय आहे माझा कॉम्प्लिमेंट आहे. कशाचा कॉम्प्लिमेंट आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. राहुल सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे आणि हा कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे कोणता वर्ब आहे, लिंकिंग. समजलं. वाक्यामध्ये ऍडवर्ब कसा ओळखायचा, तर बघा वाक्यामध्ये फास्ट दोन वेळा आले, ह्या वाक्यामध्ये पण फास्ट आहे आणि या वाक्यामध्ये पण फास्ट आहे, पण या वाक्यामधला जो फास्ट आहे तो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, ऍज अ नाउन म्हणून वर्क करतोय. पण इथला जो फास्ट आहे तो म्हणजे ऍडवर्ब आहे. त्यामुळे वर्ड वरून आपण म्हणू शकत नाही की हे वर्ड आहे तो म्हणजे नाउन नाही, हा वर्ड ऍडवर्ब आहे, हा वर्ड ऍडजेक्टिव्ह आहे असं आपण म्हणू शकत नाही. आपण वाक्यामध्ये तो काय फंक्शन करतोय त्याच्यावर डिपेंड करते की तो काय आहे, त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे. ह्याचा पार्ट्स ऑफ स्पीच नाउनचा आहे, कॉम्प्लिमेंटचं काम करतोय. ह्याचा पार्ट्स ऑफ स्पीच ऍडवर्बचा आहे, हा वर्बला क्वालिफाय करतोय. तर कळालं असेल तर मग पुढे जाऊया आपण आणि अजून थोडेसे वाक्य त्यामध्ये बघूया आपण कोणकोणत्या टाइप्सचे वर्ब्स आहेत, ऍडवर्ब्स आहेत. तर बघा समूह करून घेतो जरा जागा होता. ओके, चला मग आता आपण स्टार्ट करू. पहिलं वाक्य बघा, राधिका केम हिअर लास्ट वीक. राधिका काय आहे, सब्जेक्ट आहे आणि केम हिअर लास्ट वीक प्रेडिकेट आहे. केम काय वर्ब आहे, राधिका केम वेअर म्हणजे हे काय झालं ऍडवर्ब आहे. कोणता ऍडवर्ब आहे, ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे. आणि लास्ट वीक काय सांगतोय, टाइम, म्हणजे हा पण काय ऍडवर्ब ऑफ टाइम. समजलं. पहिलं वाक्य समजलं. दुसरं वाक्य बघा, सपना सॅंग अ सॉन्ग स्वीटली इन द पार्टी. सपना सब्जेक्ट आहे ऑब्विसली, सॅंग वर्ब आहे. सपना सॅंग व्हॉट अ सॉन्ग, सॉन्ग काय झाला ऑब्जेक्ट झाला. सपना सॅंग अ सॉन्ग हाऊ, स्वीटली ऍडवर्ब ऑफ मॅनर झाला. इन काय आहे तर इन प्रेपोजिशन आहे आणि द पार्टी काय झालाय प्रेपोजिशनल ऑब्जेक्ट झाला. तिसरं वाक्य बघूया आता आपण. नरेंद्र, नरेंद्र काय सब्जेक्ट आहे, नरेंद्र ड्राइव्स व्हेरी फास्ट, ड्राइव्स वर्ब झाला. नरेंद्र ड्राइव्स हाऊ, नरेंद्र ड्राइव्स व्हेरी फास्ट म्हणजे हे काय झालं, व्हेरी फास्ट हा ऍडवर्ब आहे आणि कोणता ऍडवर्ब आहे, ऍडवर्ब ऑफ मॅनर. म्हणजे बघा हा फास्ट आहे, नरेंद्र ड्राइव्स फास्ट हा ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे. एक मिनिट, हा वाक्य बघा डिटेल मध्ये जरासं आणि थोडस बघा, तुम्हाला मला काय सांगायचं ते एकदम क्लिअर होत आहे. गेलेलं आहे चालणार नाही. तर बघा मी तुम्हाला परत एकदा सांगते. नरेंद्र तर सब्जेक्ट आहेच, नरेंद्रला साईडला ठेवा तुम्ही, सब्जेक्ट आहे. नरेंद्र सब्जेक्ट आहे, ड्राइव्स वर्ब आहे, व्हेरी फास्ट राहिला तर प्रश्न व्हेरी फास्टचा. नरेंद्र ड्राइव्स, नरेंद्र गाडी कसा ड्राइव्ह करतोय, फास्ट ड्राइव्ह करतोय म्हणजे फास्ट काय ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे. पण किती फास्ट, व्हेरी फास्ट म्हणजे हा या ऍडवर्बला आणि क्वालिफाय करायला आहे. म्हणजे हा कुठला आहे, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. किती फास्ट, हाऊ ऑफन, व्हेरी, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. दोन ऍडवर्ब्स आहेत त्याच्यात, नीट बघा. व्हेरी फास्टच ऍडवर्ब नाही आहे, व्हेरी एक सेपरेट ऍडवर्ब आहे, फास्ट एक सेपरेट ऍडवर्ब आहे. फास्ट ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे, व्हेरी ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. समजलं. तर मग चला आता पुढचा बघूया आपण. आय काय आहे, सब्जेक्ट आहे. आय ऑलवेज एन्जॉय अ रीडिंग बुक्स. ऑलवेज किती वेळा, हाऊ ऑफनचा आन्सर देते. आय ऑफ, हाऊ ऑफन म्हणजे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे हा. आय एन्जॉय, एन्जॉय काय झाला माझा वर्ब झाला. आय एन्जॉय व्हॉट, रीडिंग बुक्स म्हणजे हा पूर्ण काय झाला माझा ऑब्जेक्ट आहे. कोणता ऑब्जेक्ट आहे, वर्बचा ऑब्जेक्ट. तर लास्ट सेंटेन्स, ही डिड नॉट केम इन द मॉर्निंग, ही काय झाला सब्जेक्ट. डिड हेल्पिंग वर्ब, नॉट काय ऍडवर्ब ऑफ निगेशन आहे. केम
तर बघा इथं एक एरर झालेला आहे, हे शब्द वर्ब चुकलेला आहे. डिड आलाय, डिड नंतर नेहमी वर्बचा फर्स्ट फॉर्म यायला पाहिजे होता, तर इथं फर्स्ट फॉर्म आलाय काय, कम केम कम असतोय, म्हणजे हा V2 आहे आणि हा V2 आहे, म्हणजे हे रॉंग झालं, इथं कम यायला पाहिजे होता. आय डिड नॉट कम इन, इन काय आहे माझा प्रेपोजिशन आहे आणि हा प्रेपोजिशनल द मॉर्निंग प्रेपोजिशनल ऑब्जेक्ट आहे. समजलं ऍडवर्ब कसा ओळखायचा वाक्यामध्ये. आता ऍडवर्ब कसा ओळखायचा तुम्हाला कळाला असेल, तर आता आपण पुढे वळूया, लास्टचा पॉइंट कव्हर करून घेऊया आणि आपला व्हिडिओ संपवून टाकूया. लास्ट पॉइंट काय आहे, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचा लास्ट पॉइंट. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब कसा येणार ते बघा. तर वाक्यामध्ये जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब येणार आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब येणार. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्याच्यासोबत सिंग्युलर वर्ब येणार आणि सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर त्याच्यासोबत प्लुरल वर्ब येणार. तर आपण सब्जेक्ट कोणकोणते सिंग्युलर सब्जेक्ट आहेत आणि त्यांच्यासोबत कोणकोणते सिंग्युलर वर्ब्स येतात ते बघून घ्या. सिंग्युलर सब्जेक्ट कोणकोणते आहेत, ही आहे, शी आहे, इट आहे, परत दिस, दॅट, हे सिंग्युलर सब्जेक्ट आहेत. परत सिंग्युलर नाउन येऊ शकतो, सिंग्युलर नाउन येऊ शकतो. परत अनकाउंटेबल नाउन जे असतात ते सगळे सिंग्युलर असतात. परत वाक्यामध्ये जर एव्हरीवन, एनीवन, एव्हरीबडी, एनीबडी हे वर्ड्स यूज केले असतील तर ह्यांच्यासोबत सिंग्युलर वर्ब. मग हे ह्याच्यासोबत सिंग्युलर वर्ब्स कोणकोणते येऊ शकतात, एक तर इज येऊ शकतोय, किंवा वॉज येऊ शकतोय, किंवा डज येऊ शकतो, किंवा हॅज येऊ शकतोय, किंवा वर्बचा फर्स्ट फॉर्मला येस किंवा येस लावला तर तो सिंग्युलर. हे सगळे सिंग्युलर सब्जेक्ट सोबत हे सगळे सिंग्युलर वर्ब्स येतात. आणि नेक्स्ट कोणकोणते प्लुरल वर्ब्स आहेत ते बघूया, सब्जेक्ट्स आहेत आणि त्यांच्यासोबत कोणते प्लुरल वर्ब्स येतात ते बघून घ्या. जसे की ते आहे, वी आहे, यू आहे, प्लुरल नाउन आहे, प्लुरल नाउन सोबत प्लुरल वर्ब येणार, तीच सोबत प्लुरल वर्ब येणार, तोच सोबत प्लुरल वर्ब येणार. यांच्यासोबत प्लुरल कोणकोणते वर्ब्स येतात, तर आर येऊ शकतो, वेअर येऊ शकतो, टू येऊ शकतो, हॅव येऊ शकतो आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म. हे क्लिअर झालं. आणि आय, आय सोबत लक्षात ठेवा, आय हा स्पेशल केस आहे, याच्यासोबत कोणते वर्ब्स येतात, एम येऊ शकतो, एम येऊ शकतोय, वॉज येऊ शकतो, किंवा डू येऊ शकतो, किंवा हॅव येऊ शकतो, किंवा बी वन येऊ शकतो. त्याच्यानंतर ना असे काही सब्जेक्ट्स आहेत ते सिंग्युलर प्लुरल दोघांसोबत पण येतात. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत पण येतात आणि प्लुरल सब्जेक्ट सोबत पण येतात. असे काही वर्ब्स आहेत. ते वर्ब्स कोणकोणते, वर्बचा सेकंड फॉर्म V2, डिड, परत हॅड, परत वर्बचा ING फॉर्म, वर्बचा थर्ड फॉर्म आणि मॉडल्स. हे सगळे सिंग्युलर असू देत प्लुरल असू देत सेमच असतात. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे वाक्यात चेक कसं करायचं की वाक्य सिंग्युलर आहे की प्लुरल आहे.
वाक्य सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे कसं चेक करायचं? तर सब्जेक्ट असणार वाक्यामध्ये, हेल्पिंग वर्ब असणार, मेन वर्ब असणार आणि त्याच्यानंतर ना वाक्यामध्ये काही असू शकते, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट वगैरे काही असू शकतो. तर वाक्य सिंग्युलर आहे की प्लुरल आहे कसं ओळखणार? तर हेल्पिंग वर्ब बघायचं. हेल्पिंग वर्ब वरून कळणार की आपल्याला सिंग्युलर आहे. हेल्पिंग वर्ब वरून चेक करायचं वाक्य सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. पण समजा जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बच नसेल, वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, डायरेक्ट मेन वर्ब आहे, त्याच्यानंतर ना कॉम्प्लिमेंट आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, तर मेन वर्ब वरून चेक करायचं की वाक्य सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. समजलं? तर मग अशा प्रकारे आता आपण काही वाक्य बघूया ज्या वाक्यामधून आपल्याला कळेल की कोणता वर्ब यूज करायचा. ओके, तर मग बघा, रोहन, इज, एम, आर हे 3 वर्ड्स आहेत. ह्यांच्यापैकी आपल्याला चूज करायचं आणि प्लेइंग आणि प्ले पेक्षा मध्ये आपल्याला चूज करायचं की कोणता वर्ब आहे. आता बघा, रोहन एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत एम तर येणार नाही, तो आय सोबत येतोय. आर येणार नाही, तो प्लुरल सब्जेक्ट सोबत येतोय म्हणजे इज येणार. आणि इज सोबत वर्बचा फोर्थ फॉर्म येतोय, आयएनजी फॉर्म किंवा वर्बचा थर्ड फॉर्म येतोय. प्ले तर वर्बचा थर्ड फॉर्म नाहीच आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे म्हणजे काय येणार? आयएनजी. हे समजलं? सेकंड वाक्य, रवी काय आहे? सब्जेक्ट सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत डिड आणि डू, डू तर येणार नाही, डज यायला पाहिजे होता, डू कॅन्सल झाला. आणि डिड हा सिंग्युलर असू दे प्लुरल असू दे डिडच येतो, मग इथं डिड येणार. नॉट ऍडवर्ब ऑफ निगेशन झाला. आता बघा, कंप्लीट आणि कंप्लीटेड असे 2 वर्ड्स आहेत. याच्यापैकी कोणता वर्ब येणार? तर मी तुम्हाला सांगितलेलं की डू, डज, डिड सोबत कायम वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार म्हणजे कंप्लीटेड हा बी2 आहे, हा इथं येणार नाही. कंप्लीट हा वर्बचा फर्स्ट फॉर्म. त्याच्यानंतर न यू, यू काय आहे? सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर न वॉच आणि वेअर हे 2 वर्ब्स आहेत. यू काय प्लुरल सब्जेक्ट आहे. प्लुरल सब्जेक्ट सोबत कोणता वर्ब येणार? प्लुरल वर्ब येणार, तर ऑब्विसली वेअर येणार, वॉज येणार नाही. त्यानंतर ना चौथा, आय वॉज और वेअर वेटिंग. आता बघा, आय काय सब्जेक्ट सिंग्युलर सब्जेक्ट, आय सोबत कोणता वर्ब येणार? आय सोबत वॉज आणि वेअर पैकी नेहमी वॉज येतोय, वेअर येत नाही, त्यामुळे हे वाक्यामध्ये वेअर येणार नाही. आय वॉज वेटिंग. आता बघा, ते वर्क हार्ड, ते काय झाला माझा सब्जेक्ट, प्लुरल सब्जेक्ट आहे. प्लुरल सब्जेक्ट सोबत प्लुरल वर्ब येणार. वर्क्स हा सिंग्युलर सब्जेक्ट वर्ब झाला, हा येणार नाही, तर वर्क हार्ड येणार. हे झालं. अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ लेक्चर संपलेला आहे. तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा आणि पुढचे व्हिडिओज बघा.